नमस्कार मंडळी. साबुदाणा वडा खावसा वाटतो, पण साबुदाणा रात्रभर भिजवायला विसरलात किंवा अचानक पाहुणे आलेत आणि साबुदाणा भिजलेला नाही तर अजिबात काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त 1 तासात बनणारा, अतिशय कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारा इन्स्टंट साबुदाणा वडा. या एका सोप्या ट्रिकमुळे तुमचा साबुदाणा फक्त 1 तासात कसा भिजेल ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचे स्वागत आहे तीर्था किचन अँड व्लॉग या चॅनलवरती. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाणामधला अर्धी वाटी साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला. आता हा पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करत आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. इथे आपला साबुदाणा बारीक झालेला आहे. तो भांड्यात काढून घ्यायचा. भांडं असं हलवून घ्यायचं म्हणजे वरवर अख्खा साबुदाणा येतो. तो असला तर असा वेचून आपल्या भांड्यामध्ये टाकायचा आणि उरलेली अर्धी वाटी साबुदाणा हाही आपल्याला पल्स मोडवर म्हणजे मिक्सर चालू बंद करत थोडा बारीक करून घ्यायचा. मिक्सरमध्ये 4 ते 5 वेळा पल्स मोडवर फिरून हा साबुदाणा आपल्याला बारीक करायचा आहे. याचे पीठ अजिबात करायचे नाही. आता बारीक केलेला हा साबुदाणा आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हलक्या हाताने चोळून हा साबुदाणा आपण धुवून घेतला. आता शेवटचे पाणी टाकलेले आहे. आता पाणी यामध्ये किती ठेवायचे ते इथे सांगणार आहे. तर या साबुदाणामधले संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. अजिबात पाणी यामध्ये ठेवायचं नाही, कारण साबुदाणा बारीक केलेला आहे. याला भिजायला अजिबात पाणी लागत नाही. जेवढ्या पाण्यात हा ओला झालेला आहे तेवढंच पाणी याला भिजण्यासाठी पुरे आहे. तर यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. लगेच हा साबुदाणा हाताने असा एकसारखा पसरवून घ्यायचा. या भांड्यावरती झाकण ठेवायचे आणि 1 तासासाठी हा साबुदाणा भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे. आता उपवासाची चटणी करूया. अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 3 हिरव्या मिरच्या, 1/4 चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ आणि 1 चमचा दही इथे टाकून घेतले. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगले बारीक करून घ्यायचे आहे. इथे चटणी आपली बारीक झालेली आहे, पण चटणी थोडी पातळ करण्यासाठी अर्धा कप मी पाणी टाकून घेतले. परत ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये मौसूद अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे आपली मौसूद अशी शेंगदाण्याची चटणी साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी तयार आहे. आता साबुदाण्याचे वडे करूया. त्यासाठी मीडियम आकाराचे उकडून थंड केलेले 2 बटाटे घेतलेले आहे. याची साल काढून घ्यायची आणि खिसणीने हे चांगले खिसून घ्यायचे आहे. म्हणजे यामध्ये बटाट्याचे असे तुकडे राहिले नाही पाहिजे. कधीकधी साबुदाणा वड्यामध्ये असे बटाट्याचे तुकडे राहिले तर तळायच्या वेळेस ते फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर बटाटा चांगला खिसून घ्यायचा. 1 तास झाला आपण साबुदाणा भिजत ठेवला होता. त्याचे झाकण उघडून पाहूया. हाताने असा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे. तर योग्य असा आपला साबुदाणा इथे भिजलेला आहे. आता यामध्ये जे आपण खिसून घेतलेला बटाटा आहे उकडलेला, तो संपूर्ण टाकून घ्यायचा आहे. लगेच हे मिश्रण एकत्र करून पाहायचं की आपण जे उकडलेले 2 बटाटे टाकले ते 1 वाटी साबुदाण्याला योग्य प्रमाण आहे की नाही. हे प्रमाण योग्य आहे. त्यानंतर अर्धा चमचा साखर टाकली, 1 चमचा आपण मीठ टाकून घेतले, 1 चमचा आपण लिंबाचा रस टाकून घेतला, 1 चमचा आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली. त्यानंतर साबुदाणा ज्या वाटीने मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचे जाडसर कूट टाकून घेतले, अर्धा चमचा जिरे टाकून घेतले. आता हे सर्व साहित्य हाताने चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. म्हणजे याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे. भांड्यामध्ये टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव झालेलं आहे आणि साबुदाणा वड्याचा गोळा इथे तयार झालेला आहे. आता आपण वडे तयार करूया. वडे तयार करण्यापूर्वी हाताला थोडेसे खायचे तेल लावून घेतले. साबुदाण्याचा गोळा हा अतिशय चिकट असतो. असे केल्यामुळे हा साबुदाण्याचा गोळा आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही. हातावर लिंबापेक्षा मोठा गोळा घ्यायचा, चांगला गोल वळायचा आणि हाताने चपटा करायचा आणि बोटाने प्रेस करत तो एकसारखा करून घ्यायचा आहे. तर जास्त जाड वडे करायचे नाही, कारण तळायला जास्त वेळ लागतो. तर इथे आपले अशा पद्धतीने वडे करून झालेले आहेत. कढईमधलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि कडकडीत तेलातच हे वडे आपल्याला सोडायचे आहेत. हे वडे सोडल्यानंतर गॅसची जे आच आहे ते मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत.
तर एक बाजू आपली सेट झाली, त्यानंतर हिची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्याही बाजूने चांगला सोनेरी रंग येईपर्यंत हे साबुदाणा वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळताना घ्यायची काळजी, साबुदाणा बारीक असल्यामुळे हे वडे बाहेरून पटकन लाल होऊ शकतात. त्यामुळे गॅसची आच मध्यम ठेवूनच तळायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान शिजतील. आणि हो, मंद आचेवर हे वडे अजिबात तळायचे नाही, त्यामुळे आपले वडे तेलकट होऊ शकतात. वड्यासोबत तोंडी लावण्यासाठी अशा हिरवी मिरचीच्या मधात चीर देऊन ह्या मिरच्या तेलात टाकल्या आणि चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. आणि इथे आपले चांगले कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे तळून झालेले आहेत. याचा आवाज पहा. चमचा फिरवले की चांगला कुरकुरीत आवाज येतो. वरून कुरकुरीत आणि आतून नरम असे टम्म फुगलेले साबुदाण्याचे वडे इथे तयार आहेत. झटपट होणारे कुरकुरीत असे इन्स्टंट साबुदाण्याचे वडे एकदा नक्की करून पहा आणि त्याचबरोबर ही सोपी शेंगदाण्याची चटणी करून पहा. ह्या दोघांचे कॉम्बिनेशन एकमेकासोबत अप्रतिम असे लागते. साबुदाणा चांगला 4 ते 5 वेळा पल्स मोडवर फिरून, म्हणजे मिक्सर चालू बंद करत फिरून बारीक करून घ्यायचा, जास्ती बारीक करायचा नाही. रेसिपी करण्याची पद्धत आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.